जे काही आपल्याला सिग्नल्स आहेत त्यानुसार आपल्याला पुढे त्याचं अत्यंत महत्त्वाचं ते एक झाड राहील। माझी विनंती या परिषदेमध्ये आहे माधवीताई खोडेजींना आणि टीमला की याच्यासोबतच एक पेड़ माँ के नाम या पर्यावरणाच्या पूरक व्यवस्थेशी याला जोडावं आणि सर्वांनी या ठिकाणी बसलेल्या टीमने बसलेल्या सर्व युवांनी आणि युवतींनी आईच्या नावाने एक झाड आपल्या घरासमोर लावावं आणि त्याचं व्यवस्थित संगोपन करावं अशी विनंती मी आपल्याला करतो। अत्यंत महत्त्वाची पाणी परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली, ज्यातनं पुढच्या काळातले सर्व जे चॅलेंजेस आहेत या परिषदेच्या माध्यमातून पूर्ण होतील। जे काही आपल्याला इथून मिळालं, जे काही आपण ऐकलं, जे काही तुमच्याकडनं आम्हाला मिळालं, आमच्याकडनं तुम्हाला मिळालं, कारण तुमच्याकडनं जे जे काही येतील शासन स्वीकारते आणि शासनाने काही भूमिका घेतल्या त्या आपल्याला पुढे न्याव्या लागतात। शेवटी अशा परिषदेमधूनच निर्णय होतात। शासन निर्णय करताना कुठलंही शासन असो ते निर्णय करताना अशाच परिषदांमधून त्याचे अहवाल तयार होतात, अशाच परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकारला सूचना जातात, सरकार त्यावर अंमलबजावणी करतं, सरकार काम करतं। माननीय मुख्यमंत्री बोलले असतील या परिषदेमधील जे काही शेवटचा गोषवारा असेल त्या गोषवारा जे काही अहवाल सरकारकडे येईल निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री, आमचे जलसंपदा मंत्री, आमचे जलसंधारण मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती सुद्धा मी पूर्ण करेल। आणि माझ्या लायक माधवीजी जे काही आपल्याला या आपल्या जमिनी जे 800 फूट खोल गेलेले आहे आणि पाणी 800 फूट खोल गेलेलं आहे जमिनीतलं, त्या भागातल्या त्या ड्राय झोन करता नेमकं या परिषदेचं काय मत आहे ते जर सूचना मला आल्या तर किमान अमरावती आणि नागपूर जिल्हा 2 जिल्ह्याला मॉडेल प्रकल्प आपण करू। मी यावर्षी ठरवलं आहे की रस्ते सिमेंट रस्त्याकरता खूप पैसे खर्च करायचे नाही, यावर्षी सर्वात जास्त डीपीसीचा पैसा हा जलसंधारणावर खर्च करायचा आहे। या गेलेलं पाणी जर 200 फुटावर आणू शकलो तर हे मॉडेल महाराष्ट्राला जाईल की महाराष्ट्राच्या नागपूरने काय केलं तर नागपूर मॉडेल काय तर सर्व महसुली नाल्याचं पुनर्भरण केलं, सर्व जिवंत केले बंधारे, सर्व बंधारे जिवंत करणे, मेलेले बंधारे जिवंत करणे, 30-40 वर्षापासून बांधलेलं स्ट्रक्चर त्याला चांगलं करणे आणि त्याला पुन्हा जिवंत करणे। तर याच्याकरता सुद्धा आम्ही काम करण्याची तयारी आहे। कराल जे काही मार्गदर्शन झालं असेल ते शासन स्वीकारेल, मी पालकमंत्री म्हणून नागपूर आणि अमरावतीचं स्वीकारेल, बाकी जे काही रिपोर्ट असेल ते माननीय मुख्यमंत्री स्वीकारतील आणि निश्चितपणे आमचं सरकार या परिषदेतून जे काही सूचना येतील त्याकरता महाराष्ट्र विकसित करण्याकरता आम्ही काम करू एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो।